म्हणजे काय? आणि पाऊस कसा काय पडतो? कारण आता इतका पाऊस येतो तो कसा काय पडतो? ते कसा काय? हो. आपण बघतो की आकाशात कधी ढग असतात तर कधी नसतात, कधी पांढरे असतात, कधी काळे असतात. तर ढग म्हणजे काय? तर ढग म्हणजे आकाशात दिसणारे पाण्याचे अतिशय सूक्ष्म जे थेंब असतात किंवा बर्फ, त्यांच्या कणाचे जे आहे ते मोठे मोठे समूह असतात. ढग तयार होण्यामागे निसर्गाचं जलचक्र असतं. बाष्पीभवन हा जलचक्राचा पहिला टप्पा. सूर्याच्या उष्णतेने समुद्र, नद्या, तलाव यातील पाण्याचं वाफेत रूपांतर होतं आणि ती गरम हवा हलकी असते. मग ही गरम हवा जी आहे ती वरच्या थंड वातावरणात जाते. हा जलचक्राचा जो दुसरा टप्पा आहे. वर जाताना वाफेचं तापमान कमी होतं. त्यामुळे जलबाष्पाचे लहान लहान पाण्याच्या थेंबामध्ये रूपांतर होतं. ह्या प्रक्रियेला संघनन असं म्हणतात. हे बारीक थेंब हवेतील धुलीकणांभोवती जमा होतात आणि ढग तयार होतात. म्हणजे काय होतं की ढगामध्ये जे आहे ते पाण्याचे सूक्ष्म थेंब असतात. सूर्यप्रकाशातले सर्व रंग ढगातल्या पाण्याच्या या थेंबातून परावर्तित होतात आणि त्यामुळे ढग पांढरे दिसतात. जर ढगातले पाण्याचे थेंब मोठे आणि जास्त प्रमाणात असतील तर प्रकाश जो आहे तो ढगाच्या आतपर्यंत जाऊ शकत नाही आणि मग आपल्याला ते ढग जे आहेत ते गडद किंवा काळपट दिसतात. सामान्यपणे अशा या गडद ढगांमुळे पाऊस पडतो. ढगातील पाण्याचे थेंब एकमेकांवर आपटतात, एकत्र आणि मोठे होतात आणि त्याचं वजन वाढतं. मग ते थेंब जे आहे ते गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडतात आणि पाऊस पडू लागतो.